जगामध्ये डिप्रेशन ह्या आजाराने एक मोठं असं वर्तुळ तयार होणार आहे आणि खूप सारे मुलं आपली डिप्रेशन मध्ये जाणार. तर स्पर्धाच इतकी मोठी आहे, प्रत्येकाला असं वाटतं माझा मुलगाच क्लास 1 अधिकारी आणि IPS अधिकारी असावा, आणि म्हणून आपण नको ती जीवघेणी स्पर्धा निर्माण करतो आणि त्याच्यातून मुलाची कुवत काय आहे, मुलाला काय वाटतं हे आपण बघत नाही, आणि परिणामतः मुलं डिप्रेशन मध्ये जातात. तर एखादा छंद त्याला कंपल्सरी, एक कला त्याला शिकायला प्रोत्साहित करायचंय, आणि ती कला जर त्याला मिळाली तर तो विद्यार्थी डिप्रेशन मधून बाहेर येऊ शकेल. म्हणून नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशननी एक कंपल्सरी कला केलेली आहे. 10वी 12वी प्रमाणे तिसरी 5वी आणि 8वी या 3 वर्गांना सुद्धा परीक्षा होणार आहे. म्हणजे आपण जे अननेसेसरी 10वी 12वीला जे काही खूप इम्पॉर्टन्स दिलेलं आहे ते इम्पॉर्टन्स आपोआपच कमी होईल, कारण 2-2, 3-3 वर्षाच्या टप्प्याने परीक्षा होणार आहे. तिसरी त्याची क्षमता काय असायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने होईल, 5वीत पुन्हा होईल, पुन्हा 10वीत, पुन्हा 12वीत. तर ही मुलं ग्रॅज्युअली त्यांच्या क्षमतेनुसार पुढे जात आहेत का हे या ठिकाणी चेक व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे त्यांच्या विकास अवस्था ज्या आहे, विकास अवस्थेनुसार त्यांच्या ज्या क्षमता असतात त्या क्षमतांचा विकास तिथपर्यंत झालेला आहे का हे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन चेक करू इच्छिते. विशेष गुणवत्ता मुलं जी असतील त्यांना विशेष सुविधा प्रत्येक शाळेमध्ये ती अवेलेबल केली जाणार आहे आणि करावी लागणार आहे. अर्थातच ही नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन जर आपल्याला पुढे आणायची असेल तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कारण 400-500 पानाचा तो अहवाल आहे, त्याचे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित व्हायचं असेल तर प्रत्येक लेवलला एक शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांची समिती तयार केली पाहिजे, जी समिती गाईड करेल सगळ्यांना. तर हा एक महत्वाचा अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे. त्यानंतर राज्यातील पर्यवेक्षण यंत्रणा जी आहे ती सक्षम करावी लागेल. अर्थातच ती जर सक्षम करायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना एक प्रशिक्षण ठेवावं लागेल आणि वर्षातून एकदा त्यांनाही प्रशिक्षण, तसंच संचालक, केंद्र प्रमुख, गट अधिकारी हे जे असतात, जे आपल्याकडे व्हिजिटला येतात, त्यांचं सुद्धा प्रशिक्षण घेतलं जावं असं सांगितलं गेलंय. आणि त्याच्यामध्ये मग अध्यापनाचे सादरीकरण, भारतातल्या शाळांचे माहितीपट, शिक्षण तज्ज्ञांची व्याख्यानं असं वेगवेगळं ठेवावं, जेणेकरून हे जे अधिकारी असतात हे अधिकारी किंवा उत्कृष्ट शाळा, विशेष गौरवण्यात आलेल्या शाळा हे सगळं त्यांना दाखवण्यात यावं, जेणेकरून ते त्यांच्या भागातल्या शाळांचं मूल्यांकन व्यवस्थित करतील आणि त्या अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करू शकतील. तर ते ट्रेनिंगवर फार भर दिलेला आहे. ज्या मुलांचं लेखनपूर्व आणि वाचनपूर्व तयारी चांगली असते तीच मुलं चांगली शिकू शकतात असं आपल्या सगळ्या शिक्षकांचं मत आहे, जे नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन पर्यंत पोहोचवलं गेलं होतं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की अंगणवाडी सेविका एक स्वतंत्र ठेवावी, जी फक्त पोषणाकडे लक्ष देईल, आणि शिशु गट 1 आणि 2 साठी स्वतंत्र बाल सेविका नेमावी, जी त्यांच्या वाचन क्षमतेकडे, वाचनाकडे लक्ष देईल, त्याच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष देईल. म्हणजे बालवाडीमध्ये आता 2 प्रकारच्या शिक्षिका असतील, एक असेल अंगणवाडी सेविका जी तिचा पोषण आहार वगैरे याच्याकडे लक्ष देईल, आणि दुसरी असेल बालसेविका जी मुलांच्या संपूर्ण विकासाकडे म्हणजे बौद्धिक, भावनिक या विकासाकडे लक्ष देईल. तर ते त्या दोघांचे नियुक्ती असावी असं म्हटले. आणि शाळा प्रवेशाचे वय हे कंपल्सरी 6 वर्ष, 6 वर्षाखाली पहिलीला प्रवेश देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे की पालकांना शाळांनी हमीपत्र द्यायचंय. हमीपत्र कसं द्यायचंय तर तुमचा बालक शाळेत आल्यानंतर त्याची क्षमता ही आहे आणि तो एवढा विकास या वर्षात करू शकतो, अशा प्रकारचं हमीपत्र शाळेने द्यायचंय प्रत्येक पालकांना. म्हणजे आपल्याला सगळ्यांना प्रत्येक बालकाचं निरीक्षण करून त्याच्या अनुषंगाने एक हमीपत्र तयार करावं लागेल, जे आपल्याला पालकांना द्यावं लागेल. अर्थातच हा एक भाग झाला, पण विद्यार्थी मग त्या लेवल पर्यंत आणण्यासाठी कॉपी प्रकरणं सुरू होतील. तर कॉपी प्रकरणं पण व्हायला नको, प्रत्यक्ष त्याचा विकासच तेवढा व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे
की प्रत्येक विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका वेगळी असावी. आता हे केव्हा शक्य आहे? ऑनलाईन एज्युकेशन मध्ये शक्य आहे. कारण आपण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये काय करतो की तिथे खूप सारे सगळ्या प्रकारचे प्रश्न टाकून ठेवतो. प्रत्येक काठिण्य पातळीचे चॅप्टर निहाय असे प्रश्न टाकले जातात आणि मग कॉम्प्युटरला आपण नुसतं डिमांड केली प्रश्नपत्रिका ब्ल्यू प्रिंट देऊन की याचा एक पेपर द्या की त्याचंच मिक्सिंग करून कॉम्प्युटर प्रश्नपत्रिका देतं. तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका काढल्या जाव्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र प्रश्नपत्रिका असावी असंही सांगितलं. मुलं अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे क्षमताधिष्ठित अध्ययन हा जो प्रकार वसी देशपांडे सरांनी आणला होता तो जर तुम्हाला आठवत असेल तर प्रत्येक इयत्तानुसार क्षमता डिसाईड केलेल्या होत्या आणि ती क्षमता मुलांनी कितपत अचीव केलेली आहे त्याचं मेजरमेंट होत होतं. आणि आता नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन मध्ये पण अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्यमापन झालं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला डायग्नोसिस प्रक्रिया राबवता येईल आणि उपचारात्मक अध्यापन पण करता येईल. हा एक महत्वाचा घटक सांगितलेला आहे. वयानुरूप प्रविष्ट मुलांना स्तरानुसार शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणजे वयानुसार ते तर आहेच, या पॉलिसीमध्येच ते दिलेलं आहे. सार्वजनिक परीक्षा नाही, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची व्यापक अंमलबजावणी जे आपण प्रत्यक्ष आता करतोय, ऑलरेडी करतोय आपण ते. तर ही जी आहे म्हणजे सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन हे जे आहे हे याला महत्व येणार आहे तेव्हा आपल्याला प्रत्येकाला युनिट निहाय मूल्यमापनाची साधनं तयार करावी लागतील आणि त्या सगळ्याची यादी आपल्याला ठेवावी लागेल. त्यानंतर आश्रमशाळांना स्वतंत्र शिक्षण विभागच तयार करण्यात यावा, तो यांना अटॅच करू नये. कारण आश्रमशाळेची आणि तिथल्या विद्यार्थ्यांची सगळे कॅरेक्टरिस्टिक्स सगळं वेगळं असतं तेव्हा त्यांना सगळं वेगळं हे द्यावं. त्यानंतर तंत्रज्ञानाचा, कोविडमुळे आपण त्याचा वापर करायला शिकलोच आहे. आपली ही मीटिंग, आपलं हे ट्रेनिंग सुद्धा ऑनलाईन चाललेलं आहे. तर मॅक्झिमम याचा वापर आपण करायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की जर शाळांचं उत्कृष्ट मूल्यमापन व्हायचं असेल तर दर 3 वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायला पाहिजे. नवीन अधिकारी, नवीन निकष, नवीन मूल्यमापन आणि त्याच्यातून शाळांचं तटस्थपणे मूल्यमापन होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनने आता सांगितलेलं आहे. मूल्यमापनातून शिक्षकाचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली गेली पाहिजे. एवढंच नव्हे तर एखादा शिक्षक जर विशेष काम करत असेल, म्हणजे आता डिसले सरांचं आपणही मुलाखत पाहिली असेल टीव्हीवर, तर असं कोणी अधिक वेगळं काम करत असेल तर त्याला वार्षिक वेतन वाढ पण दिली पाहिजे हे सुद्धा नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनने सांगितलंय. सन्मानासाठी त्याची शिफारस केली गेली पाहिजे. म्हणजे बघा, हे मूल्यमापन नुसतं मूल्यमापनच नाही तर शिक्षकाचं अभिनंदन, शिक्षकाला प्रेरणा, शिक्षकाला वार्षिक वेतन वाढ, त्याचे पुरस्कारासाठी त्याची शिफारस, एवढ्या गोष्टी त्याच्यातनं झाल्या पाहिजे. आणि ही प्रक्रिया ही अशी 2-4 दिवसाची नाही तर ही सतत वर्षभर, जसं सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपण वर्षभर करतो मुलांचं, तसंच ही सुद्धा इव्हॅल्युएशन, शाळांचं मूल्यांकन, शिक्षकांचं मूल्यांकन, ही प्रोसेस सुद्धा वर्षभर चालू राहायला पाहिजे. आणि जे आपले प्रशिक्षण होतात ना तर ते सलग 10 दिवस 8 दिवस असे होतात. काही शाळांमध्ये शिक्षक नसतात त्याच्यामुळे पाठवलं पण जात नाही आणि पाठवलं गेलं तर मग इकडे मुलांचं नुकसान होतं. म्हणून त्यांनी असं सांगितलंय की हे प्रशिक्षण सुद्धा तुम्ही सलग 10 दिवस 15 दिवस असं न घेता 3-3 दिवसाचे प्रशिक्षण घ्या, तुकडे पाडा त्याचे आणि 2-3 दिवसाचं घ्या, शनिवार रविवार आणि एखादा वार त्याला जोडून, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने प्रशिक्षणाचं आयोजन करावं. ह्या एवढ्या गोष्टी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात सांगितलेल्या आपल्याला दिसतात. सोशल सायन्सचे विषय असतील, लँग्वेज असतील, सायन्स मॅथ्स असेल, पर्यावरण शिक्षण असेल आणि मूल्य शिक्षण, गाभा घटक, पर्यावरण शिक्षण, योगा शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण म्हणजे पीस एज्युकेशन म्हटलेलं आहे त्यांनी, पीस एज्युकेशन, ह्या सगळ्या नवीन गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. आता थोडीशी आपण नवीन जीवन प्रवाहांची माहिती घेऊया. नवीन जीवन प्रवाहांमध्ये
पहिला जो आहे तो मूल्य शिक्षणाचा आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मूल्य शिक्षणाकडे आपण कुणीही गांभीर्याने बघत नाही. मूल्य शिक्षण म्हणजे आज शाळांमध्ये कसं चालतं, तर सकाळी जो परिपाठ असतो त्या परिपाठामध्ये एक सुविचार सांगितला जाणार, काहीतरी एक बातमी वर्तमानपत्रातली सांगितली जाणार, एक देशभक्तीपर काहीतरी आपण बोलणार, अशा प्रकारे मूल्य शिक्षण. पण हा मूल्य शिक्षणाचा प्रकार नाही. मूल्य शिक्षण हे 1 तासाने होत नाही, ते सुद्धा आपल्याला गांभीर्याने घ्यावे लागेल. आणि मूल्य शिक्षण हे प्रामुख्याने आपलं आचरण, आपले विचार, आपलं वर्गातलं वागणं, आपलं वर्गाबाहेरचं वागणं, याच्यातून मूल्य रुजवली जातात. आणि मूल्य हा काही 1 तासाचा खेळ नाही. आपण लँग्वेज शिकवताना मूल्य शिकवणं केलं पाहिजे, आपण विज्ञान शिकवताना केलं पाहिजे, आपण गणित शिकवताना सुद्धा, आणि हे आपल्याला करता येतं. मित्रांनो, हे सहज शक्य होतं, फक्त शिक्षकाला त्याच्यासाठी तयारी करावी लागते. शिक्षकाला पाठवाचन काढताना या ठिकाणी मी कुठल्या मूल्याचा उल्लेख करू शकतो, या ठिकाणी मी कुठला गाभाघटक विचारात घेऊ शकतो, ह्या गोष्टी आपल्याला मांडाव्या लागतात. तेव्हा ते मूल्य शिक्षण होतं. काही सिच्युएशन्स द्याव्या लागतात, त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला मुलं कशी वागतात त्याच्यातून मूल्य शिक्षण देता येतं. आपण म्हणू पंक्च्युअलिटी, आणि पंक्च्युअलिटीला शिक्षकच उशिरा येताना दिसत असतील तर पंक्च्युअलिटी हे मूल्य आपण कुठून रुजवणार? आपण म्हणणार अरोगंटनेस नको, तुमच्यामध्ये सविनय भाव हवा. सविनय भाव आणि शिक्षकच जोर जोरात एकदम बोलत असतील, रागवत असतील, छान असतील, सविनय भाव कुठून येणार? आपण जे काही सांगतोय तसं आपलं आचरण असलं पाहिजे, आपले विचार असलं पाहिजे, मुलांना ते दिसलं पाहिजे, तर मूल्य शिक्षण शक्य आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपले जे काही सब्जेक्ट आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित जे काय आहेत, त्या विषयांचं तुम्हाला अनालिसिस करावं लागेल. आणि कोणत्या लेसन मध्ये कोणतं मूल्य आलेलं आहे, कोणता गाभाघटक आलेला आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला प्रीवर्क करून ठेवावं लागेल. तेव्हा तुम्ही की माझ्या या लेसन मध्ये हे मूल्य आलेलं आहे, याचा मी विचार कसा करायचा, उदाहरण मुलांना द्यायचं, असं करून आपल्याला इंटिग्रेटेड एकात्मिक वेने मूल्य शिक्षण द्यावं. त्यानंतर आलेलं आहे आता जीवन कौशल्य. जीवन कौशल्यांच्या बाबतीत तेच आहे. आता लष्करी मॅडम त्याच्यावर अधिक बोलणार आहेत, त्यामुळे मी खूप काही बोलणार नाहीये, पण हाही एक नवीन प्रवाह आहे. जीवन कौशल्य म्हणजे काय आहे, तर उत्कृष्ट जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या क्षमता आहेत, कॉम्पिटन्सीज आहेत. त्या कॉम्पिटन्सी आपल्याला आणाव्या लागतात. WHO पहिल्यांदा ही जीवन कौशल्य मांडली, आणि जर एखाद्याला चांगलं जीवन जगायचं असेल, उत्कृष्ट जीवन जगायचं असेल, तर त्याच्यामध्ये जीवन कौशल्य रुजवली गेली. अर्थातच ही जीवन कौशल्य आपल्याला शाळांमधूनच द्यावी लागते. तर जीवन कौशल्य कुठली आहे, की स्वतःची जाणीव म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या स्ट्रेंथ आणि स्वतःमध्ये असलेले विकनेसेस हे स्वतःला माहिती पाहिजे. तेव्हा विद्यार्थी त्या स्ट्रेंथचा वापर करू शकतील आणि विकनेसेस काढून टाकू शकतील. म्हणून स्वजाणीव. त्यानंतर समानुभूती, सगळेजण सारखे, भेदभाव नाही, मग तो धर्मनिहाय पण नाही, लिंगनिहाय नाही, सामाजिक नाही, आर्थिक नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही ते. त्यानंतर तणावाचे समायोजन, भावनांचे समायोजन, चिकित्सक विचार म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्याला सगळ्या बाजूंनी विचार करता आला पाहिजे. फक्त समोर दिसतंय तेवढंच नाही, मग त्याचा निर्णय चुकतो. म्हणून तो एक विचार करावा लागेल. त्यानंतर सर्जनशीलता, परिणामकारक संप्रेषण, व्यक्ती-व्यक्तीमधील संवाद. आता जर तुम्ही पाहिलं तर व्यक्ती-व्यक्तीमधील संवाद पूर्वीच्या काळी किमान घरामध्ये तरी तो छान संवाद होता. आता घरांमध्येही राहिलेला नाही, मित्रपरिवारातही नाही, शाळांमध्येही नाही. मी स्वतः संवादाच्या संदर्भात जेव्हा नाशिक मधल्या शाळांमध्ये प्रोजेक्ट करत होते, त्यावेळेला मी जे काही चित्र पाहिलं विद्यार्थ्यांचं संवादाचं, अतिशय वाईट चित्र होतं, जे म्हणजे अस्वस्थ करत होतं माणसाला, की ही अशी संवाद स्टाईल असेल तर आपल्याला किती विचार करावा लागेल. तर ही अशी जीवन कौशल्य त्यांनी दिलेली आहे.
याच्यातून विद्यार्थ्याचा भावनिक विचार, वैचारिक विचार, सामाजिक विकास होऊन तो तणावरहित जीवन जगू शकेल. म्हणून जीवन कौशल्यांचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. जीवन कौशल्यांसाठी सुद्धा आपल्याला आपल्या प्रत्येक लेसनचं अनालिसिस करावं लागेल आणि त्याच्यामध्ये कोणती जीवन कौशल्य आलेली आहेत ती आपल्याला बघावी लागतील. ज्योती लष्करींकडून मी ते काम करून घेतलं होतं. त्या कदाचित एखादा चार्ट तुम्हाला दाखवतील की कसं अनालिसिस करता येतं त्यांच्या व्याख्यानामध्ये. तर पहिल्यांदा लेसन वर घ्यायचे, इकडे सगळे जीवन कौशल्य डाव्या बाजूला याद टाकायचे आणि वरच्या बाजूला सगळे लेसन टाकायचे. आणि आपले जे 10 जीवन कौशल्य आहे ते कोणत्या लेसन मध्ये कोणती कौशल्य आलेली आहेत टिक करत जायचं. आपल्यालाही कळतं की कुठली जीवन कौशल्य कोणत्या लेसन मध्ये आलेली आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण उदाहरणं देऊ शकतो. शिक्षकांना विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या आंतरिक शक्ती आणि गुणवैशिष्ट्ये शोधायला मदत करावी लागणार आहे. याच्या पुढे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागणार आहे या नवीन प्रवाहामध्ये. तर आपली शिक्षकाची भूमिका बदलते आणि ती भूमिका काय आहे तर त्या भूमिकेमध्ये शिक्षकाला विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या आंतरिक शक्ती आणि गुणवैशिष्ट्य ओळखायला मदत करावी लागणार आहे. तसंच त्याला सद्विवेक बुद्धीने वागण्यासाठी प्रेरणा द्यावी लागणार आहे शिक्षकांना. तर तेही काम आपल्याला करावं लागेल. विचारपूर्वक निर्णय घेण्याचं सामर्थ्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये द्यावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला काही सिच्युएशन्स वर्गात निर्माण करून त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला निर्णय कसा घेतो तो तर ते आपल्याला बघावं लागेल आणि ते स्किल त्याच्यामध्ये आपल्याला तयार करावं लागणार आहे. प्रभावीपणे संवाद म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचंय ते चांगल्या पद्धतीने समोरच्याला कम्युनिकेट करता आलं पाहिजे, त्याला पटवून देता आलं पाहिजे. अर्थातच चुकीच्या गोष्टी पटवून देण्याच्या भानगडीत पडण्यासाठी विद्यार्थ्याला आपल्याला प्रोत्साहित नाही करायचंय, पण ज्या काही गोष्टी असतात त्या त्याला कॉन्फिडन्सनी इतरांना पटतील समजतील अशा भाषेमध्ये मांडण्याचं स्किल त्याच्यामध्ये रुजवावं लागणार आहे आपल्याला शिक्षकांना. त्याच्यामध्ये निर्णय क्षमता विकसित करावी लागणार आहे. तसंच इतरांबद्दल प्रेम, आदर, समानुभूती बाळगण्याची वृत्ती सुद्धा विकसित करावी लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशन्स, वेगवेगळ्या स्पर्धा घ्याव्या लागतील कदाचित आणि हे कसं आपण त्यांच्यामध्ये बिंबवू शकू ते विचार करा. इतरांबद्दल सद्भावना ठेवून वैयक्तिक व सामाजिक संबंध, कारण नो डाऊट जर सद्भावना असतील तर संबंध आपोआपच चांगले तयार होतात, निकोप संबंध तयार होतात. तर हे निकोप संबंध आपल्याला ठेवता येतील. त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या आणि एकत्रित ग्रुपने सुद्धा सगळ्यांबद्दल सद्भावना कशी ठेवायची हे आपल्याला त्यांना शिकावं लागणार आहे. तणावरहित आनंदी जीवन जगण्याची क्षमता या जीवन कौशल्यातून निर्माण होते ती आपल्याला द्यावी लागणार आहे. स्वतःच्या सुखदुःखात म्हणजे आपण लोकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, पण स्वतःच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं सुद्धा कौशल्य आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि जर आपल्याला ही कला अवगत झाली तर आपण दुःखाचा प्रसंग असेल तर त्याच्यातूनही लवकर बाहेर पडू शकतो आणि जर खूप आनंदाचा प्रसंग असेल तरी आपले पाय मात्र जमिनीवर राहायला मदत होईल. म्हणून स्वतःच्या सुखदुःखात सहभागी होण्याची कला सुद्धा आपल्याला मुलांमध्ये अवगत करायची आहे. आणि सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी आपण वर्गामध्ये शिकवतो आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी उत्तरं द्यावी असं आपण अपेक्षा ठेवतो, तर नाही. त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक उत्तर बरोबर असतं, फक्त आपल्याला त्या अँगलनी त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता असते. म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजी 8 काढल्यानंतर त्याला उभा छेद दिला तर 6 आणि 3 तयार होतो, आडवा छेद दिला तर 0-0 तयार होतो. जर आपण विद्यार्थ्याला सांगितलं तर 8च्या निम्मे किती, त्याने जो उभा छेद केला असेल तर तो 63 उत्तर देईल, त्याने आडवा छेद केला असेल तर 0-0 उत्तर देईल आणि त्याने जर डिवायडेड बाय 2 केलं असेल तर 4-4 उत्तर देईल. म्हणजे काय, आपला नजरिया त्याच्याकडे बघण्याचा, त्याच्या क्रिएटिव्हिटीला. मग आपण हे सगळे उत्तर बरोबर आहे सांगून नंतर आपण त्याला की गणितीय भाषेत जर केलं तर आपल्याला 4-4 असं म्हणावं लागेल. जर आपण पिक्चरच्या भाषेत केलं तर
हे असं उत्तर येऊ शकतं, असं म्हणजे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि कोणत्या अँगलनी आपण ते काम केलेलं आहे याचा विचार त्याला द्यावा लागेल, तर ती ऍक्टिव्हिटी होऊ शकते आणि आपलं हे जे जीवन कौशल्य शिक्षण, मूल्य शिक्षण जे आहे ते सार्थक होऊ शकतं. आता तिसरा एक नवीन प्रवाह आपल्या शिक्षणामध्ये आलेला आहे सोशल सायन्सेस मध्ये, तो म्हणजे पर्यावरण शिक्षण. आणि हे सगळे नवीन प्रवाह आहे, याच्याकडे आपण अतिशय लाईटली बघतो. आपण गणिताला तास कमी पडतायत का, ठीक आहे पर्यावरण शिक्षणाचे घेऊन टाका. विज्ञानाला कमी पडतायत का, ठीक आहे मूल्य शिक्षणाच्या घेऊन टाका. ठीक आहे जीवन कौशल्याचे तासिका घेऊन टाका. असे आपण डिस्ट्रीब्यूट करतो. वेळ मिळाला तर हे सगळं घेतो. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा या शिक्षणाला फार महत्व आलेलं आहे. मानवाच्या हट्टापायी, म्हणजे मला अशी बिल्डिंग हवी, मला हे फर्निचर हवं, मला असं पाहिजे तसं पाहिजे, मला याच ठिकाणी घर पाहिजे, आणि याच्यातून आपण लाकूड तोड, जंगल तोड हे सगळं सुरू केलं आणि पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला. आणि तो इतका लयाला गेलाय की उष्णता वाढते, सगळे आपले ऋतू बदलले, ओझोनचा लेअर बदललेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. हे सगळं जे आहे, कारण शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण घेतलं जातं, पण ते काय आहे, पुठ्ठे आणि खोक्यांचे वेगवेगळे मॉडेल्स तयार करून मुलं वर्गात आणतात आणि मग ते शिक्षण त्या पुठ्ठ्या आणि खोक्यांपुरतच मर्यादित राहतं. ते प्रत्यक्ष आचरणात काही येत नाही. तर हे पुठ्ठ्या आणि खोक्यांपुरतं मर्यादित पर्यावरण शिक्षण आपल्याला करायचं नाहीये, तर आपल्याला प्रत्यक्ष मुलांना ते जगायला लावायचंय. त्याच्या अवतीभोवती मानव निर्मित जैविक घटक असतात, अजैविक घटक असतात. या दोन्हीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आता आपण जर पाहिलं तर पर्यावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मानव, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळे जैविक घटक येतात, आणि जमीन, स्पेस, हवा ह्या सगळ्या अजैविक घटकांमध्ये येतात. तर ह्या सगळ्यामुळे ऱ्हास होतो. मानवामुळे, मानवाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा खूप साऱ्या वाढत गेल्यामुळे मानवामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला. प्राण्यांसाठी पण प्राणी मारले गेलेत, राहिले नाहीत, त्याच्यामुळे पण पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला. सूक्ष्म जीव जंतू, त्याच्यातूनही ऱ्हास सुरू झाला. त्यानंतर जमिनीवर आपण अनष्ट होणारे, म्हणजे जे नष्ट होत नाही अशा प्रकारचे प्रॉडक्ट आपण वापरायला लागलो, आणि त्याच्यातून म्हणजे उदाहरणार्थ प्लॅस्टिक, त्याच्यातून जमिनीचा ऱ्हास सुरू झाला. स्पेस, जे काही प्रदूषण गाड्यांच्या धुरामुळे वगैरे होतं, त्याच्यामुळे स्पेसमध्ये जे काय होतं त्याच्यातून हवा प्रदूषित व्हायला लागली, स्पेसमध्ये बदल घडायला लागले, आणि वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या. ह्या म्हणजे काय, जैविक आणि अजैविक घटकांबरोबर आंतरक्रिया होतात, त्याच्यातून हे पर्यावरण निर्माण होतं, आणि त्याच्यातूनच पर्यावरणाचा ऱ्हास व्हायचा का चांगलं पर्यावरण ठेवायचं हे कळतं. उदाहरणार्थ आजची तापमान वाढ, ओझोनची कमतरता, क्षारयुक्त पाऊस पडत होता मध्यंतरी, आपण ऐकलं असेल बातम्यांमध्ये पण. तसंच जल, हवा, ध्वनी प्रदूषण सुरू झालं, महापूर यायला लागले, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला. या अशा मोठ्या मोठ्या समस्या, ह्या परिस्थिती गंभीर आहेत, आणि हे गांभीर्य आपण मुलांना समजून द्यायला हवं. मित्रांनो, आपल्या लहानपणी आपल्याला आठवत असेल तर असं कधी घडत नव्हतं की 5-5 दिवस, आठवडा पाणी येत नाहीये आणि आपल्याला खूप सारा साठा करावा लागतोय. आज मात्र आपण जर मराठवाडा, जळगाव इकडच्या भागात गेलो तर अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे दिवाळीपासूनच 4-4, 5-5 दिवसांनी, आठवड्याने पाणी यायला सुरुवात होते. इतके गंभीर प्रश्न हे आहेत. तर यासाठी मुलांना आपल्याला शिक्षण द्यावं लागणार आहे, त्यांना काही ऍक्टिव्हिटीज करायला लावणार आहे, त्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यावे लागणार आहे. नुसतं पुठ्ठा आणि कागदावर आपलं पर्यावरण शिक्षण चालणार नाही. तर मुलांना पालापाचोळा जाळू नये, शाळेमध्येच आपण एक सेंद्रिय खत तयार करायचं प्रशिक्षण त्यांना द्यावं. धूम्रपान टाळायला मुलांना त्याचे धोके सांगावे. वाहनाचा किमान वापर, आपण आजकाल आपल्याकडे वेळ नसतो, इथून इतकं अगदी 10 मीटरवर जायचं तरी आपण लगेच आपल्या गाडीला किक मारतो आणि जातो येतो. नाही, असं समजायचं आपल्याकडे गाडीच नाहीये. सायकलनी जा, पायी जा, आणि जितकं तुम्हाला कमीत कमी वेळा गाडी वापरता येईल तो कसा करता येईल त्याचं. सांडपाणी जे आहे त्याचं पुनर्रचीकरण. मित्रांनो, मी अरब कंट्रीज मध्ये गेले होते,
तर त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, तर ते जे म्हणजे बाथरूमचं पाणी सुद्धा रिसायकल होऊन त्या ठिकाणी येतं म्हणून सांगण्यात आलं. आणि तिथे लिहिलेलं होतं, टॅब म्हणजे आपल्या बेसिनला जे पाणी येतं हे सुद्धा पिण्यासारखं पाणी आहे, असं लिहिलं होतं, ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे बघा की किती पाण्याचं रिसायकलिंग करून प्युरिफाईड पाणी ते देतात. तर तसं आपल्याला सुद्धा प्युरिफिकेशनच्या मुलांना शिकवावं लागेल. बऱ्याचदा घरांमधून काय होतं की पाणी असतं आणि हे 4 दिवसाचं पाणी आहे, हे कालचं पाणी आहे, हे शिळं झालेलं आहे, हे फेकून द्या, नवीन पाणी आलंय, पाणी भरा. हे म्हणजे शिळे पाणी ही जी संकल्पना आहे ही काढून टाकायला पाहिजे. तो पाण्याचा अपव्यय आहे. जमिनीवर अविघटनशील कचरा आपण टाकतो, तर मुलांना आपल्याला अलीकडे आता झालेलं आहे सुरू की निळा कचऱ्याचा डब्बा, लाल कचऱ्याचा डब्बा, पिवळा डब्बा, असं आपण आता हिरवा डब्बा, असे 3-4 डब्बे करायला लागलेले आहे. तर ते शिक्षण शाळांमध्ये रुजवायचं आहे. जर मेडिकल कचरा असेल तर तो असा गोळा करा, हा असा गोळा करा, असा. आणि आपण जेव्हा घंटागाडी, आपल्याकडे घंटागाडी येते की नाही माहिती नाही, येत नसेल तर आपण जिथे कुठे कचरा टाकता तिथे तो तसा विभागून टाका. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या ग्रामसेवकाला सांगा की आपल्या गावामध्ये कचऱ्यापासून खत तयार करायचं मशीन घ्यायचंय. अलीकडे शहरांमध्ये घराघरामध्ये टेरेसवर ठेवलेलं असतं, सगळा कचरा त्याच्यातून सेंद्रिय खत तयार करता येतं मित्रांनो. तर असं खत तयार करण्यासाठी आपल्या ग्रामसभांमध्ये आग्रह धरा की कचऱ्यापासून हे सेंद्रिय खत तयार करण्याचं एक मशीन आपल्याकडे घेतलं पाहिजे आणि सगळ्या घरांमधला कचरा एका जागी येऊन त्याचं आपण खत तयार केलं पाहिजे आणि गावाला मोफत वाटा, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने कचऱ्याचं पुनर्रचनीकरण आपल्याला करता येऊ शकतं. वृक्षतोड थांबवायला पाहिजे. म्हणजे फर्निचर बनवताना जेवढं लाकूड गरजेचं आहे ना तेवढंच लाकूड वापरा. जिथे तुम्हाला स्टीलचा वापर करता येऊ शकत असेल तिथे स्टीलचाच वापर करावा. म्हणजे मग हे जे ऋतुचक्र आपले बिघडलेले आहेत, जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होतोय तो थांबू शकतो. आणि ऊर्जेसाठी अपारंपरिक स्रोतांचा पण वापर करा. म्हणजेच काय, तर सौर ऊर्जेचा वापर करा. हे आपल्या शाळांमध्ये काही आणून ठेवा. तुमची खिचडी तुम्ही जेव्हा तयार करता तिथे एक सोलर पॅनल ठेवा आणि मुलांना त्या सोलरवर खिचडी तयार करून तिथे वाटा. मुलांना गरम पाणी द्या, सोलरवर लावा. मुलांना म्हणजे शाळेमध्ये एक सोलर पॅनलचा आग्रह धरा. ग्रामसेवकांना सांगा, शाळेला त्याच्यासाठी सबसिडी मिळू शकते, सबसिडी मागा. इव्हन शिक्षण विभाग तुम्हाला त्याच्यासाठी मदत पण करेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांना प्रत्यक्ष दिसल्या पाहिजे, तर त्यांना ते पर्यावरण शिक्षण काय असतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला कसा थांबवता येऊ शकतो, घराघरातून या गोष्टी कशा घडू शकतात याचं गांभीर्य मुलांना आपल्याला देता येईल. शेतीमध्ये ठिबक सिंचन, तुम्ही ज्या गावामध्ये नोकरी करता त्या गावामध्ये ठिबक सिंचनाचा आग्रह धरा. ग्रामसेवकाला त्याच्यासाठी शासनाकडून ग्रँट आणायला मजबूर करा आणि तो पैसा शिक्षकांनीच गावामध्ये थोडासा सहभाग घेऊन गावामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कशा करता येतील याचा विचार केला तर ते खरं पर्यावरण शिक्षण होईल. अदरवाईज त्या पर्यावरण शिक्षणाला काही अर्थ नाही आपण प्रोजेक्ट आणि पृष्ठे करून केलं तर. तसंच योग शिक्षण म्हणजे फक्त 1 तासाला पीटीच्या तासाला योगा एकदा घेतलं की झालं असं नाही. तर योग शिक्षण ही आपली जीवन रहाटी बनली पाहिजे. नुसते व्यायाम करणं म्हणजे योग नव्हे, तर आपला आहार संतुलित करावा लागतो. आपलं खाणं पिणं सगळं, या सगळ्याचा विचार, कारण शरीर उत्तम असेल तर आपली कार्य उत्तम होतात. शरीर उत्तम ठेवायचं असेल तर आपल्याला किमान वॉक रोज घेतलंच पाहिजे, किमान योगा रोज केलाच पाहिजे, आपला आहार आपला संतुलित ठेवलाच पाहिजे. सम्यक आहार आणि विहार ज्याला म्हणतात ना, तो आपला असला पाहिजे. केवळ अर्धा तास व्यायाम करून ते होणार नाही, तर आपले जीवन रहाटी व्हायला पाहिजे. आणि आठवड्याला एकदा पीटी तासाला फक्त योगा घेऊन चालणार नाही, तर आपल्याला योगाचे लेक्चर्स घ्यावे लागतील, योगाबद्दल त्यांना माहिती द्यावी लागेल. मित्रांनो, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी आता योगा शिक्षण, त्याच्यानंतर हे पर्यावरण शिक्षण हे कॉलेज लेव्हलला सुद्धा कंपल्सरी केलेले आहेत, क्रेडिट कोर्स म्हणून. हे पूर्ण केल्याशिवाय मुलांना पुढे जाता येत नाही. कारण आता जर माणसाची प्रकृती ठणठणीत नसेल तर तो काय करणार आहे? दिसायला माणूस धडधाकट दिसतो, प्रत्यक्षामध्ये तो काहीच करू शकत नाही. तो इतका पटकन डिप्रेशन मध्ये जातो,
इतका पटकन चिडचिड करायला लागतो, इतकं पटकन त्याचं बीपी वाढतं, शुगर वाढते. हे सगळं आपण योगाने कंट्रोल करू शकतो. म्हणून आपल्याला हा योगा म्हणजे आपली जीवन राहाटी तयार करायला लागेल, तर ते होऊ शकतं. म्हणून शाळेमध्ये योग शिक्षण नावाचा विषय आपला आलेला आहे. आणि मित्रांनो, या विषयांकडे अजिबात निग्लिजिबल सब्जेक्ट म्हणून बघू नका, तर त्यांच्याकडे तुम्ही म्हणजे मी तर म्हणेन की हे गणित, विज्ञान, लँग्वेजेस याच्यापेक्षा सुद्धा हे विषय महत्वाचे. याला आपण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, कारण याच्यावर माणसाचं आयुष्य आहे पुढचं सगळं. त्याचं उभं राहणं, त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं जगणं, सगळं काही याच्यावर अवलंबून असतं. आणि त्याला जर सुखी समृद्ध जीवन जगायचं असेल तर त्याला हे शिक्षण आपल्याला द्यावं लागेल. मूल्य शिक्षण, योग शिक्षण, नैतिक शिक्षण, त्याच्यानंतर हे. आणि हे नवीन प्रवाह आपल्या शिक्षणात आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे मूल्य शिक्षण आलेलं आहे, जीवन कौशल्य आलेले आहेत, पर्यावरण शिक्षण आलेलं आहे, योग शिक्षण आलेलं आहे. आणि याच्या पुढील काळामध्ये नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशनच्या अनुषंगाने पीस एज्युकेशन हा एक नवीन अँगल आपल्या शिक्षणामध्ये येणार आहे प्रायमरी टीचरमध्ये. त्या अनुषंगाने पण आतापासूनच तयारी करा. पीस एज्युकेशन म्हणजे मन आनंदी आणि उल्हासित ठेवण्यासाठी करावयाचे उपाय. कुठला तरी गुरु करा असं मी म्हणणार नाही. गुरु संदर्भात म्हणजे पीस एज्युकेशन नव्हे, तर पीस एज्युकेशन म्हणजे जे माणसाला शांत आणि समृद्ध व्हायला, मेंटली शारीरिक दृष्ट्या सुद्धा शांत राहायला मदत करतं ते. मग त्याच्यामध्ये मेडिटेशन येतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे उपाय येतात, मेंटल टेक्निक्स येतात, त्या गोष्टी, ते पीस एज्युकेशन. तर तोही एक नवीन प्रवाह आपल्याला येणार आहे. मित्रांनो, नॅशनल पॉलिसी ऑफ, मी मुद्दाम आधी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन विषय 19चे शिक्षणामध्ये प्रायमरी एज्युकेशनमध्ये जे काही मेन बदल येणार आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला काही तयारी करायची, म्हणून आधी सुरुवातीला त्या बदलांबद्दल थोडक्यात सांगून नंतर मग हे जे काही नवीन प्रवाह आज इन्क्लूड झालेले आहेत ते आपल्याला सांगितले. आपल्याला जर सुदृढ नागरिक, उद्याचा सुजाण नागरिक आणि सुदृढ देश, सुजलाम सुफलाम आपण म्हणतो मलयज शीतलाम, आपला देश असा हवा असेल तर आपल्याला या सगळ्याचा विचार आपल्याला गांभीर्याने करावा लागेल. आणि आपल्या शाळांमधून हे शिक्षण देताना अतिशय तळमळीने, जसे तुम्ही इतर विषय घेतात त्याच तळमळीने हेही विषय आपल्याला घ्यावे लागतील असं मला वाटतं. आणि या ठिकाणी माझा वेळ संपलेला आहे, तेव्हा मी थांबते, कारण पुढे आत्रे सरांचं लेक्चर आहे, मला माहिती आहे. त्यांच्या विषयावर मी काही अतिक्रमण करत नाही आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवते. आपण सगळ्यांनी शांतपणे ते ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि डाएटने मला ही संधी दिली त्याबद्दल डाएटचे पण आभार. येस येस सर. धन्यवाद मॅडम. आदरणीय डॉक्टर कविता साळुंखे मॅडम यांनी सामाजिक शास्त्र समाविष्ट असलेले नवनवीन विचार प्रवाह याबाबत अतिशय मुद्देसूद आणि खूप छान माहिती दिली मॅडम. खरोखर आम्ही तुम्ही दिलेले जे नवनवीन ट्रेंड्स आहेत सामाजिक शास्त्रातले आणि प्लस लाईफ स्किल ह्याची खूप छान सांगड घातली. आणि सामाजिक शास्त्राच्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या जीवनात कशा अंगीकारायच्या आणि आपण सुद्धा छान नीटनेटकं जीवन जगून आपण विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारचे जे लाईफ स्किल आहेत किंवा सामाजिक शास्त्राच्या ज्या नवीन संकल्पना आहेत त्या कशा आपण त्यांच्यामध्ये रुजवू शकतो ह्याविषयी खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. त्याबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार माननीय प्राचार्य डॉक्टर भटकर साहेब यांच्या वतीने मी खरोखर आपले आभार मानते. तसंच ह्या आमच्या ह्या उद्बोधन कार्य पवार मॅडम तुमचा आवाज येतोय. हा येतोय आवाज. बोला बोला. हो येतोय. हा मॅडमांचं खरोखर मनापासून आभार. आपले जे सदस्य या ठिकाणी सर्व जॉईन झालेले आहेत ट्रेनी, त्यांना एक विनंती आहे की आपल्या ह्या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तसं जिओ मीटची जी मर्यादा आहे ह्या गुगल मीटची ती पाहता आपण एक नवीन लिंक चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेली आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की त्या चॅटबॉक्सची लिंक वापरून दुसऱ्या सेशनमध्ये
प्राध्यापक प्रताप भाऊसाहेब आत्रे यांचं सेशन जे आहे त्या सेशनला आपण जी चॅटबॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ती वापरून शेअर करणार आहोत. ती झूमची लिंक आहे. आपण झूमचं ऍप त्या ठिकाणी डाउनलोड करा की जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ह्या संपूर्ण 2 दिवसीय ऑनलाईन वर्कशॉप मध्ये समाविष्ट करता येईल. कोणाला काही त्या लिंक मध्ये अडचण आहे का? चॅटबॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आता आपण हे जिओ मीटचं ऍप उठून लिंक होणार आहोत. मॅडम मग तिकडे जायचं का आता आम्ही? हॅलो मॅडम, ती लिंक लागली हे करू का? लिंक नाही आली. हॅलो